दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर चारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परमेश्वरी पॅराडाईज माझीवाडा ठाणे पश्चिम या ठिकाणच्या सौ कल्याणी सचिन मोहिते वहिनींना आपण भेटणार आहोत. या वहिनींचे एक वैशिष्ट्य आहे, रोजनिशी असते ना, म्हणजे दैनंदिनी त्यांना लिहायला आवडते. हे प्रत्येक गोष्ट, आज सुद्धा मी किती वाजता आलो आता हे लिहून ठेवणार आहेत त्या. तेव्हा आता त्यांना मला विचारायचं आहे की ही सवय कधीपासून आहे. खरं तरी खूप सुंदर आठवण आहे. काही जण या सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवतात, तर काही जण त्या प्रत्येक आठवणी लिहून एखाद्या वहीमध्ये बंदिस्त करून ठेवतात. या वहिनींच्या बाबतीत नेमकं काय होतं ते आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला प्रचंड उत्साहामध्ये. खूप कन्फ्युजन झाले, पण नंतरनी जेव्हा एकांतात भेटायला बोलवलं, एकांतात घरच होतं, बैठक घरच होतं. हा. मग तिथेच एक हॉल होता, तो हॉल रिकामा रिकामा केला. रिकामा का पकडा पकडी वर माझ्याबद्दल तिला सांगितलं. काय काय सांगितलं म्हणजे इथे जर पिठाचा गोळा ठेवला तर चपाती होईल, त्या भाकरी होईल. आणि जर एखादा लहान मुलगा चुकून डोकं ठेवलं ना त्याला झोप लागेल. नमस्कार. नमस्कार. बाय. नमस्कार. उखाणा घ्या. हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, त्यात होती वाटी. वाटी सचिनरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी. वाटी वाटी मला पुढे वाटीवरून काय वाटतायत की काय. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. सचिन मोहिते. हे पप्पा. नमस्कार पप्पा. आई. आई नमस्कार. ह्या ननंद आहेत. नमस्कार. त्या ननंद आहेत. ही नमस्कार. भाची. नमस्कार. ही बहीण आहे, मोठी नमस्कार. बहीण. ही छोटी बहीण. नमस्कार. मोठी बहीण. नमस्कार. आणि आणि सगळी सोसायटी, जाऊबाई आहे. बाकी सगळी सोसायटी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. तेव्हा आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. माहेर कुठलं? पुणे. पुण्याला कुठे? कासरवाडीला राहतो. कासारवाडी. हां. घरी कोण कोण? आता भाऊ आहे, एक लहान बहीण आहे, आई आहेत. बाकी सगळ्या 2 बहिणींची लग्न झालीत आणि एवढी छोटी फॅमिली आमची. आणि बाबा? 12 वर्ष झाली त्यांना एक्सपायर होऊन. मी तेव्हा 7वीत होते, पण तेव्हा कळत नव्हतं की वडिलांचं नेमकं काय असतं. त्यामुळे जरा असते. आता आहेत, व्यवस्थित आहेत. सगळं व्यवस्थित आहे. हां. पण बाबांची आठवण येते. आहेत पप्पा, आता ती कमी पूर्ण करतात. आहेत आता सगळे व्यवस्थित चालले. सासू सासरे सासू सासरे छान. सगळी कमी पूर्ण करतात आता. करतात. हो. लग्न कसं जमलं? वडील गेल्यानंतर माझ्या मावस बहिणीने मग सगळं पुढाकार घेतला. हां,
मग तिने त्यांच्या नातेवाईकांमध्येच करून नात्यात घे- हा, जमवलं. नात्यातच करून घे. मग कधी पहिल्यांदा बघितलं एकमेकांना? पहिल्यांदा आम्ही साताऱ्यात भेटलो, म्हणजे साताऱ्यात? हो, म्हणजे साताऱ्यात असते ती बहीण माझी. आणि मग काय झालं आठवतो? हो, त्यावेळेस ऍक्च्युली घरातले इतके मेंबर आलेले ना, हा. मी कन्फ्युज झालेली की मुलगा कोण आहे. नक्की खूप कन्फ्युजन झाले. पण नंतर जेव्हा एकांतात भेटायला बोलवलं, एकांतात? असंच थोडं बोलायला. साताऱ्यात कुठे कासच्या पठारावर बोलवलं होतं? नाही, घरातच. घरातच? हो, घरात. जरा आधी त्यांना बोलवा, कारण आताही तुम्ही एकांतात बसलेले आहात. त्यांना बोलवा. या. नमस्कार. नमस्कार. लग्नाआधी तुम्ही वहिनींना एकांतात का बोलवलं होतं? दोघांना बोलण्यासाठी. तुम्ही भेटला होता कुठल्या मजल्यावर? घरच होतं, बैठक घरच हा. होतं. मग तिथेच एक हॉल होता, तो हॉल रिकामा केला. रिकामा केला आणि मग? आमच्यासाठी. मग बोललो एकमेकांबद्दल. रिकामा का? पकडापकडीवर रिकामा का केला? फर्निचर वगैरे बाहेर काढलं? काय केलं म्हणजे? रिकामी का केलं? फर्निचर पण बाहेर काढलं का? नाही नाही, फर्निचर वगैरे सगळं होतं, हा. फक्त दरवाजावर उघडं होतं, तसं काय नाही. मी विचारलं तरी का दरवाजा बंद होता का उघडा होता ते? हा. मग काय नाही, तिला विचारलं मी. काय हे काय? तिला काय विचारलं? मायाबद्दल तिला सांगितलं. काय काय सांगितलं? सांगा लवकर, मी सोडणार नाही आता तुम्हाला, कळलं ना? म्हणजे इथे जर पिठाचा गोळा ठेवला तर चपाती होईल किंवा भाकरी होईल. आणि जर एखादा लहान मुलगा चुकून डोकं ठेवलं ना, त्याला झोप लागेल. इतकं झोपटतात ते. पण छान आहे. एनिवे, गंमत करतो, रागावू नका. हा, मग काय झालं पुढे? मग नंतर मग आम्ही निघालो बाहेर. घरातनं बाहेर आलात? घरातनं बाहेर आलं. मग तेव्हा बाकीची माणसं काय करत होती? मग ते सगळ्यांनी विचारले मला काय की काय आहे, म्हणजे लग्नासाठी पसंत आहे की नाही. हा. तर मी बोललो नाही, आता बस झालं, इथेच काय ते फायनल करा. व्हेरी गुड. लगेच मग तेव्हाच दुसऱ्या दिवशी परत हिच्या घरी जायचा प्लॅन केला. परत? हा, बघायला ते जाण्यासाठी. सामान आत जे ठेवलेलं ते परत आत ठेवलं? नाही नाही, ते आम्ही पुण्याला तिच्या घरी जाऊन बघितलं तिला बघितलं. परत. अच्छा. आणि मग दर्शनाला कधी गेलात देवीच्या? देवीच्या 2 वर्ष आले आम्हाला वैष्णोदेवीला जाऊन. काय केलं तेव्हा? ऍक्च्युली मी त्यांच्यावरच जाणार होतो. कुठे? चालत वैष्णोदेवीला जेव्हा वैष्णव दर्शनासाठी देवीला गेलात? कटरामधून वरती चढायचं असतं चालत. हो. तर यांनी ठरवलं होतं की चालत जायचं म्हणून, पण हिनेच मला आग्रह केला की नाही, तुम्ही आणि मुलीने दोघं पण हेलिकॉप्टरने जावं म्हणून वरती. का असं केलं? अनुष्का म्हणजे माझी मुलगी आहे, तिला पायाचा त्रास आहे, अजिबात चालायला जमत नाही. थोडं बरोबर. जरी कुठे चालायला खेळली सुद्धा ना, तर लगेच पाय दुखतो. बरोबर. तर मी ह्यांना आधीच सांगितलेलं की तुम्ही हेलिकॉप्टरने डायरेक्ट जाणार आहात, तर तिची सुद्धा तिकीट जाणार आहात म्हणजे ते त्यांनी ठरवलं होतं? म्हणजे त्यांचं कसं आहे, एकदम नाही, मी व्यवस्थित ठरवलं होतं, शांतपणे मी ठरवलं सगळं होतं. प्रवास झाला मी पाहिजे. चालायला तयार होतो. एक मिनिट स्वतः ह्यांना का नाही घेऊन गेलात? मी माझ्या बहिणींबरोबर गेले ना, एसीची तिकीट माझी नव्हती, ह्यांची एसीची तिकीट. आम्ही साध्या डब्याने गेलो. त्यांना एसीची एलर्जी आहे, त्यांना सेंट काहीतरी उगाच सांगू नका AC. अहो, गाडीतून गेलो तरी तिला एसी चालत नाही गाडीचं. विदाऊट एसी वाली गाडी लागते तिला. तुम्ही जर त्यांनी सांगितलं असतं हेलिकॉप्टरने चल, तर तुम्ही गेला असता ना? हा, गेली गेली असते असती. ती. तिचा आग्रह होता काय? हेलिकॉप्टरने जावं म्हणून, आणि ती मी चालत. एक मिनिट, तुमचा आग्रह होता का? म्हणजे मी पहिल्यांदा चाललेली, तर मी हो म्हटलं मी जाईन एकटी, पण तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही हेलिकॉप्टरने जा. तुम्हाला का मी जमणार? असं काही बोललो नव्हतं. अनुष्का सारखीच ते, म्हणजे डॅडी तशी मुलगी, AC चं मी अजिबात सांगितलं. चालायला नको, बरोबर. नाहीतर त्रास होतो. पुढे पुढे. मग जेव्हा सुरुवात आम्ही करायला गेलो, तर सरळ म्हटलं अनुष्काला घेऊन जा. मी फुल टेन्शन मध्ये म्हटलं आता हे असं का बोलतायत की तिचं तिकीट काढलं आणि चालत जा. म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही तिला घेऊन जा, तिची तिकीट काढली, मी नाही नेणार असं म्हटलं. ते म्हटले तिकीट कुठं काढली? तिकीटच काढलेली नाही, कुठं नेऊ? ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम नव्हता, ते आमचे भाऊ होते, म्हणजे हिच्या बहिणीचेच मिस्टर, तर त्यांनी ते अरेंजमेंट केली होती सगळी. तर त्यांनी ते तिकीटाचं अनुष्काचं कॅन्सल करून माझं केलं होतं. कन्फर्मली मला मला सांगितलं एकदम नव्हतं. जायच्या क्षणाला ते लास्ट स्टेपला कळालं की ते कॅन्सल झाले म्हणून तिचं तिकीट. मग पुढे? मग आम्ही चढत गेलो. म्हटलं आता चला ठीक आहे, तेव्हा राग आलेलाच, पण कंट्रोल केला आणि तसंच गेले.
आणि रात्री निघालो, सकाळ झाली, एवढं दमलेलो, इतका त्रास झाला मुलांना उचलून घेऊन, एवढ्या 14 मैल चढलो. इतक्या त्रासातून गेले वरती आणि बघते तर हे दर्शन घेऊन माझ्या समोर येऊन उभे. म्हटलं ह्यांनी कधी दर्शन घेतलं काहीच कळलं नाही. इतक्या आरामात येऊन उभे राहिलेत आणि हा आम्ही दर्शन घेऊन आलो आमचं सांगतायत. म्हटलं आता काय खरं तिथूनच नमस्कार करायचा ना. इतका राग आलेला तेव्हा सुद्धा इतका कंट्रोल केला, तरी खाली आल्यानंतर सगळा राग एकदाचा मग क्लिअर करून टाकला. बाप रे, मला वाटलं 14 महिलावरून जाताना हेलिकॉप्टर, येताना एकटेच खाली. बरं, आता या पुढच्या खेळात बघूया. 4 वस्तू आणि 4 वस्तूंबरोबर तो 1 रुपया त्यांना मिळणार का? 8 वस्तू इथे आहेत. आता तुम्ही दोघांनीच बोलायचं आणि निर्णय घ्यायचा. बघ कार्ड होतले. हे घेऊया शॅम्पू. तुम्ही पण घ्या, उचला हो शॅम्पू. हेलिकॉप्टर किती आले? 20 रुपये. चला, 1 संधी गेली, अजून 3 संधी शिल्लक आहेत. आता काय करताय? काय घेऊया? ₹500. 2 संधी गेल्या. जर 1 रुपया मिळाला तर त्या 4ही वस्तू त्यांच्या, हे आपणा सगळ्यांना आता माहितीच झालेलं आहे. तिसरी वस्तू कुठली घेणार? विचार करून घ्या. बास्केट. तुम्ही ठरवा आणि घ्या. किती आहे? 1 रुपया. वा वा. मला सांगा, कसं काय हो बास्केटमध्ये 1 रुपया असेल? नाहीये माझ्याकडे. हे तुमच्याकडे नाहीये? नाहीये. व्हेरी गुड. आता 4थी वस्तू कुठली घेणार आहात? घे तुला ती आवडेल ती घे. आई इस्त्री घेणार. घ्या घ्या, ती उचला. किती झाले पैसे? 571 रुपये. हे 571 रुपये. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. चला, सगळे सज्ज आहेत आरोप करायला. बरं, पहिला आरोप सासूबाई. जास्त झोपते. झोप जास्त आहे. नाही, ऍक्च्युली ही तब्येत व्यवस्थित राहावी आणि कोणी बोलू नये की आई एवढी बारीक का झाली, जेवायला वगैरे देत नाही का, यासाठी ती जास्त झोपते. कळलं आई? कळलं? हा, कळलं ना? बोलला करेक्ट आहे, करेक्ट आहे ते. हा, पुढचा आरोप. आळशी आहे फार. आपण कोण? नणंद. नाही, आळशी कोण? नणंद आहे. मी पण आळशी आहे, पण ती पण आळशी आहे. बरं, आळशी आहे. मी जॉब करून त्यातल्या त्यात करते काम वगैरे. ही घरातलंच काम करताना त्यातल्या त्यात आळस करते. नाही, अजिबात नाही. ही हा आरोप मला मान्य नाही. मान्य नाही? व्हेरी गुड. ही खूप फास्ट काम करते. हे आणि त्या नणंदबाई? नाही, ही तर पुण्याला असते, त्यामुळे मला माहित नाही, पण तिचं काम फास्ट आहे, खूप फास्ट आहे यांचं. कळलं? पुढे. मुलांना खेळायला अजिबात वेळ देत नाहीत. सतत अभ्यास हे ते करायचं, पण खेळायला सोडत नाहीत खाली. हा आरोप मला अजिबात मान्य नाही, कारण ती मुलांकडे अजिबातच बघत नाही. मुलं रोज खालीच असतात, त्यांना खेळतच असतात. त्यांना मी हिला सांगतो खाली जाऊन बघायला. आपलं बालपण कुठलं? विक्रोळी. विक्रोळी. काय छान त्यांना उत्तर दिलं तुम्ही. आरोप जो काय केलाय. नाही, पण मी जेव्हाही आम्ही इकडे येतो, पण मुलं घरीच असतात, खेळायला सोडत नाही म्हणते, नाही जायचं खेळायला. आणखी काय झालं? संपले आरोप? बरं, आता यांच्यावर आरोप करायचे. यांच्यावर तुम्ही बाजू घ्यायची. हा, सांगा. मराठीतून प्रश्न विचारला तर मराठीतूनच उत्तर द्यावं. मग इंग्लिश मधून देते. तिच्यावर आहे. नाही, की मुलांना इंग्लिश मिडियम टाकलंय, त्याप्रमाणे तिला थोडंसं इंग्लिश बोलावं लागतं मुलांबरोबर. त्यामुळे तिला काहीतरी सवय झाली तिला. कसा बाजू घेतोय मुलं? घेते चांगलं. कळलं? बघ बरं ना, तुमच्या मुलीला सुद्धा कसं त्याने. उद्या बघते त्याच्याकडे. आज काय नाही, आज त्याचा दिवस आहे. उद्या बघते त्याच्याकडे म्हणाले आहे. आई आणि बायको या 2 होम मिनिस्टरच्या राज्यात कोणती धमाल होते हे पाहणार आहोत आपण या नव्या मालिकेत. तेव्हा नक्की पहा ही नवी मालिका तुझं माझं जमेना. 13 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. बरं, आता
यांच्यावर आरोप करायचे असतील तर कोणते करणार? असा मुलगा होणे नाही माझं असा आरोप. बायकोच्या बाजूने वागणारा. आई बापाच्या बाजूने. काय म्हणता? वा, चला हा आरोप नाही ना, हे प्रेम नाही आहे. नाही प्रेम माझं. अजून कोणाचं काय म्हणणं? फिरायला नेत नाही कोणाला? मुलांना. मामीला मामीला पण मुलांना पण. मामीला फिरायला नेत नाही. नाही नेतात शक्यतो मीच जात नाही म्हणून एकतर घेऊन जाणार नेला तर त्याला वाडी दुसरं कुठेही नेत नाही. बाय. आता मला सांगाय, कौतुक करायचं झालं यांचं तर यांच्या स्वभावातला चांगला गुण कोण कोण कसं कसं सांगेल? काय स्वभावात चांगलं आहे यांच्या? स्वयंपाक छान करते, हा. स्पीड मध्ये करते. तो स्वभाव नाही ना? मग खूप मनमिळावू आहे. हा. म्हणजे सासर माहेरच्यांमध्ये कधीच फरक नाही केला. केला नाही. मला तर कधी तुझ्या भाऊ म्हणजे असं नणंद आले आणि कंटाळा केला असं ही पण आणि मोठी बहिणी पण कधी कधीही जाणवलेलं नाहीये. त्यामुळे माहेरी आले तर मला त्याचं म्हणजे असं उगाच आले असं वाटत नाही कधी. हो. म्हणजे राहावं असं वाटतं. तुम्ही कौतुक कसं कराल तुमच्या बायको? सर्व गुण संपन्न आहे ती. जसं मला माझी इच्छा होती तशीच ती आहे. कधीही मला न डबा देता कधीही कामावर जाऊन देत नाही. म्हणून चालेल. नाही बरंच आता तुमचं काय सगळ्या गोष्टींवर म्हणणं आहे आणि उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करणार? शक्यतो झोपायचं कमीच करेन. बंदच करेन पाहिजे तर रात्रीचं तेवढं झोपेन. मला एक कळेन असंच झालंय, सगळ्या सासूबाई या सूनबाईंच्या झोपेवर का उठले आणि त्यासाठी हा तन्मणी तुम्हाला अभिनंदन. आणि आता कुणाचं नाव या हंडीमधून बाहेर येणार बघूया. घ्या एक काढा, द्या. आणि नाव आहे गीता घाडगे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. गीता रामचंद्र घाडगे. आणि माहेर कुठलं तुमचं? पोलादपूर. पोलादपूर. इथे कुठे राहता? इथे मी विक्रोळीला राहते. विक्रोळीला. हा. इथं माझी बहीण. बहिणीला भेटायला आला हा. आणि नाव टाकलं आणि आलं नाव. हा, हो. बरं जमवतात सगळं. जमवायलाच पाहिजे. म्हणजे काय? बरं तुमचं कसं जमवलं? असं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. मग ते कोणी जमवलं? ते आमचे रिलेटिव्ह होते. रिलेटिव्ह. हा. मिस्टर काय करतात? मिस्टर तर रिटायर्ड आहेत. अच्छा, घरी आहेत का? हा, म्हणजे गव्हर्नमेंट ऑडिटर आहेत. आज ते आले नाहीत का? नाही आले. कारण त्यांना उचलून घ्यायची भीती वाटत असेल. आपण शुभेच्छा देऊया तुम्हाला कारण तुमचं अचानक नाव इथे आलेलं आहे. आणि आता या खेळामध्ये एक टप्पा पडून त्या समोर असलेलं जे म्हणजे खरं तर तो सूचना बोर्ड आहे, त्या बोर्डवरती प्लास्टिकचा चेंडू आपटणार आणि आवाज होणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे फाईट हँड. चला तुमच्यापासून सुरुवात करा. ए. व्हेरी एक ही गुणसंख्या आतापर्यंत. व्हेरी 2 3. आता 10 तुमच्यासाठी घ्या. नाही. 1 2 3 4 5. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या घाडगे वहिनी. घाडगे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मोहिते वहिनी. मोहिते वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात पिंपरीमध्ये. नमस्कार.